नाही नाही, हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला एक कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी उपायुक्त आहेत, गायकवाड नावाच्या भगिनी आहेत आमच्या. त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की 15 तारखेला मटण, मच्छी आणि कोंबडी कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करावी. यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे? आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिली आहेत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. डीएनए मांसाहारी आहे. आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे. तुम्ही गाईच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता. म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर जे शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मी मांसाहारी आहे. आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेलं. काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज ह्याला विरोध करणार. मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया. काय काय तमाशा आहे का? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे काय ते खायचं नाही. करा साहेब. झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. अरे नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचंय, खाऊ द्या ना. आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल. चला सांगा तुम्ही पत्रकारांना, तुमच्या घरी मांसाहार नाही आज? श्रावणचा महिना आहे, सांगा हात उचलून मांसाहार खाणार नाही म्हणून. काय तमाशा लावलाय हो?